नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2024मधील जानेवारी महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर अशोक सराफ असं आहे। अशोक सराफ यांना 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे। आता अशोक सराफ यांचं योगदान जे आहे ते अभिनय क्षेत्रातील योगदान आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 2, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड, 12वी फेल असं आहे। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 12वी फेल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान किंवा पुरस्कार हा मिळवलेला आहे आणि त्यामुळे हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे। आता या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला मिळालेला आहे? तर तो रणवीर कपूर याला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा आलिया भट्ट या अभिनेत्रीला मिळालेला आहे। त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्काराने डेव्हिड धवन यांना सन्मानित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 3, आसियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर लाओस असं आहे। लाओस या देशाकडे आसियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद आहे। आसियान या शब्दाचा फुल फॉर्म जो आहे ASEAN असा आहे। आसियान ही आग्नेय आशियातील 10 देशांची संघटना आहे। यात ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश येतात आणि या आसियान संघटनेचे जे सचिवालय आहे ते जकार्ता या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 4, बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर नितीश कुमार असं आहे। नुकतंच नितीश कुमार यांची बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे आणि बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची ही त्यांची आत्तापर्यंतची 9वी वेळ आहे। प्रश्न क्रमांक 5, फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर बर्नार्ड अर्नोल्ट असं आहे। बर्नार्ड अर्नोल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत। त्यांनी एलॉन मस्क यांना मागे टाकले आहे। त्यांची सध्याची जी संपत्ती आहे ती जवळपास $211 बिलियन इतकी आहे आणि या श्रीमंतांच्या यादीमध्ये भारताच्या मुकेश अंबानी यांचा 11वा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण 2022-23 मध्ये किती राहिले? या प्रश्नाचं योग्य उत्तर 933 असं आहे। केंद्रीय अर्थसंकल्प सध्या सुरू आहे आणि सध्याच्या त्या अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर हे 2022-23 या वर्षात 933 इतकं राहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2023 वर्षातील अहवालानुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर डेन्मार्क असं आहे। डेन्मार्क या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार आढळून येतो असा अहवाल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जाहीर केला आहे आणि त्यांच्यानुसार सर्वात जास्त भ्रष्टाचार हा सोमालिया या देशात आढळतो। त्याचबरोबर सर्वात जास्त भ्रष्टाचार असणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा 93व्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या भारतीय क्रिकेट महिला खेळाडूची उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलात DSP पदावर निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दीप्ती शर्मा असं आहे। दीप्ती शर्मा ही भारतीय महिला क्रिकेटची अष्टपैलू खेळाडू आहे आणि तिची पोलीस दलात उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलात DSP पदावर निवड करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अनिल कुमार लाहोटी असं आहे। अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला इंग्लिशमधून टेलिकॉम रेग्युलेटरी
ॲथॉरिटी ऑफ इंडिया असं म्हणतात आणि त्यामुळे त्याचा शॉर्ट फॉर्म हा ट्राय असा आहे. आणि ही जी संस्था आहे ही भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकारद्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे. प्रश्न क्रमांक 10. पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर लडाख असं आहे. लडाख हा जो केंद्रशासित प्रदेश आहे भारताचा, तर या ठिकाणी देशातील सर्वात जास्त हिमबिबटे आढळतात. लडाख या ठिकाणी जवळपास 477 हिमबिबटे आहेत आणि पूर्ण देशाचा जर विचार केला तर 717 हिमबिबटे हे भारतात आहेत. प्रश्न क्रमांक 11. राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सामाजिक सेवा असं आहे. राम नाईक यांना सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे. आणि राम नाईक हे जे आहेत ते यापूर्वी उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12. व्यंकय्या नायडू कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर 2017 ते 2022 असं आहे. व्यंकय्या नायडू हे 2017 ते 2022 या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते. आता हा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट होतो कारण त्यांना नुकताच भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 13. रोहन बोपन्ना यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर टेनिस असं आहे. रोहन बोपन्ना हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार हा जाहीर झाला आहे. आणि या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच रोहन बोपन्ना यांनी टेनिस या खेळाच्या दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत देखील पुरुष दुहेरीचे विजेतेपद हे पटकावले होते. आणि 43व्या वर्षी ग्रँड स्लॅममध्ये विजेतेपद पटकावणारा बोपन्ना हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू देखील त्यावेळेस तो ठरला होता. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सोमय मुंडे असं आहे. महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांना शौर्य पदक नुकतेच जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हे शौर्य पदक त्यांना प्रदान करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 15. सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉक्टर विपिन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर नागपूर असं आहे. डॉक्टर विपिन ईटनकर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांना नुकतंच सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. यावर्षीच्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी असं आहे. 75वा जो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला आपल्या देशात साजरा केला गेला तर याची थीम विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी अशी होती. देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर आयोजित सोहळ्यात एकूण 26 चित्ररथ सहभागी झाले होते. प्रश्न क्रमांक 17. 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी कोणी उपस्थिती लावली? या प्रश्नाचं योग्य उत्तर इमॅन्युअल मॅक्रो असं आहे. 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युअल मॅक्रो यांनी उपस्थिती लावली होती. इमॅन्युअल मॅक्रो हे फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 18. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर डॉक्टर मनोहर कृष्णा डोळे असं आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर मनोहर कृष्णा डोळे यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि या ठिकाणी दिलेले जे जहीर काझी आहेत त्यांना शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 19. जागतिक स्तरावर मल्लखांब या खेळाला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उदय देशपांडे यांना केंद्र सरकारने कोणता पुरस्कार जाहीर केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पद्मश्री पुरस्कार असं आहे. महाराष्ट्र राज्यातील उदय देशपांडे जे आहेत त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. मल्लखांब या खेळाशी ते संबंधित आहेत. आता बघा यावर्षी केंद्र सरकारतर्फे
जवळपास 110 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20. देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रीय मतदार दिन असं आहे. देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा करण्यात येतो. 2011 या वर्षापासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2024 वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम काय होती? तर ती नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर अशी या वर्षाची राष्ट्रीय मतदार दिनाची थीम होती. प्रश्न क्रमांक 21. जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर वॉलमार्ट असं आहे. वॉलमार्ट ही जी कंपनी आहे ही सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये जगात प्रथम स्थानावर आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारतात TCS ही कंपनी खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि TCS कंपनीचा जर जगाच्या बाबतीत विचार केला तर जगात ती 8व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 22. देशात कोणत्या राज्यात 24 व 25 जानेवारी 2024 रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर नागालँड असं आहे. नागालँड या राज्यात 24 व 25 जानेवारी रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या आहे. आणि सर्वात कमी मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. आता 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन हा नुकताच पार पडला आणि त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 2023-24 रब्बी हंगामात किती लाख हेक्टर गव्हाची पेरणी झाली आहे? तर बघा 336.96 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 336.96 लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी 2023-24 या रब्बी हंगामात झालेली आहे. आणि भारतीय अन्न महामंडळच्या माहितीनुसार देशात 2023-24च्या रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन 114 दशलक्ष टन होण्याचा अंदाज मांडलेला आहे. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. अयोध्या येथे राम मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या श्रीरामाच्या मूर्तीला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व 25 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी यापुढेही तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.